खरं म्हटलं तर राजकारण खूपच वेगळ्या दिशेला चाललंय असं वाटू लागलंय. परंतु सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये शेतकरी असतील, महिला असतील, या ठिकाणी शिकणारे विद्यार्थी असतील, सर्वांच्या जीवनाला कलाटणी देणारं, मग त्यांना असणाऱ्या अडचणी सोडवणं, मग ती कुठलीही अडचण असू दे, जी त्यांच्या जीवनामध्ये रोजच्या आहेत, पाणी, रस्ते, ज्या काही आरोग्याच्या सुविधा असतील, या ठिकाणी एसटी महामंडळ असेल सगळं. आणि हे सगळं करत असताना जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या सटवीच्या रूपाने येत असतात आणि आपलं भाग्य ते 5 वर्ष लिहून जातात. पण त्यावेळी असणारं जे व्यक्तिमत्व आहे, जसं की आपण मला पाहिलं की गेली 4 टर्म मी वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातनं लढली, पण 5व्यांदा देखील लोकांचं प्रेम बघून अगदी ऊर दाटून येतो की त्यांनी, मला पूर्ण खात्री आहे की सावरगाव कुसूर गटातून निश्चितपणाने जिल्हा परिषदेला मला आणि दोन्ही पंचायत समिती गणामध्ये त्या ठिकाणी असणारे उभे राहिलेले उमेदवार, मग त्या बाजूला संजय वराडी असतील, इकडे निलेश चव्हाणजी असतील, त्यांना निवडून देण्यामध्ये प्रत्येक असणारा मतदार राजा उत्सुक आहे मतदान करण्यासाठी. आणि खरोखरच मतदानाचा अधिकार, लोकशाहीने दिलेला अधिकार, तो त्यांनी बजवावा. उद्याची होत असणारी निवडणूक, त्याच्यामध्ये योग्य व्यक्तीची निवड, म्हणजेच निश्चितपणाने त्यांचं आमच्यावर असणारं प्रेम, 5व्यांदा सलग 5व्यांदा वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या ताईला त्यांची असणारी साथ ही अनमोल आहे, मोलाची आहे. कुठेतरी मनाला असं एक आनंद देऊन जाणारी आहे. आणि मी शेवटची याच्यासाठी म्हणते की आता आणखी लोकांना संधी द्यावी, ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना ती संधी किंवा काही करण्याची उर्मी आहे, अशी लोक देखील राजकारणात यावीत आणि त्यांनी घडावं. जसं की 51% महिला म्हणतो आपण, परंतु त्या महिला घडवायला जो वेळ मिळायला पाहिजे, ज्या पद्धतीने त्यांना संध्या मिळायला पाहिजे, त्या देखील प्रत्येक पक्षाने आपापल्या पक्षामध्ये ते स्किल निर्माण केलं पाहिजे. आणि म्हणून ही निवडणूक लढत असताना माझा निर्णय पक्का आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, कमळ निशाणी आहे. आणि म्हणून आपण देखील 5 वेळा लढल्यानंतर येणारी 5 वर्ष अशा व्यक्तींना घडवणं किंवा अशा व्यक्तींना शोधणं, आणि मग येणारी पंचवार्षिक दुसरी जी आहे त्यावेळी आपण त्यांना लढवून घेऊन त्यांना तिथे आणणं ही काळाची गरज आहे. आणि या ठिकाणी आशाताईंनी ती ओळखली आहे. म्हणून मी स्वतः निर्णय घेतलेला आहे की आता आपण थांबलं पाहिजे. आता आपली ही शेवटची संधी आहे, ती संधी आपल्याला भरभरून देणार आहेत. आणि निश्चितपणाने हा सन्मान माझा नाही, हा मतदार राजाचा, माझ्या महिला भगिनींचा, संपूर्ण असणाऱ्या तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, ज्याने की रात्रंदिवस माझ्यासाठी कष्ट घेतले, त्या सर्वांसाठी मी अर्पित करणार आहे. आणि खऱ्या अर्थाने शेवटचा श्वास असेपर्यंत मी कधीही जनतेशी नाळ तोडणार नाही. मी पदावर भले मी पुढच्या वेळेला निवडणूक नाही लढणार, परंतु जनतेची सेवा शेवटचा श्वास असेपर्यंत घेणार, करणार आणि त्यांना न्याय देणार, ही भूमिका माझी आहे. माझ्यावर असणारं सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांच्या भावना आणि सगळ्यांनी मला दिलेली साथ, अजून मी ह्या जन्मात काय 7 जन्मात त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही आणि मला व्हायचं देखील नाही. सदैव त्यांच्यासोबत राहायचंय. तर ताई, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपराजित योद्धा म्हणून आशाताईंकडे पाहिलं जातं. 5वी निवडणूक आहे. याच्या आधीच्या 4 टर्म वेगळ्या होत्या, आता ही 5वी टर्म आहे. काय वेगळे अनुभव आले, राजकीय म्हणा किंवा सामाजिक म्हणा, या सगळ्या प्रक्रियेमध्ये? काय झालंय की लोकांना असं वाटतं की पैसा म्हणजेच निवडणूक आणि निवडून येण्याचं साधन आहे, खुर्ची मिळवण्याचं साधन आहे, आणि आपल्या व्हिजिटिंग कार्डवर आणखीन नावं कशी चढतील याच्याकडे त्यांचा कल आहे. म्हणून काही केलं तरी चालतं, फक्त निवडणूक निवडून यायला. खऱ्या अर्थाने न्याय देवता आहे, न्याय देवतेला न्याय द्यायचा आहे. आणि सर्व तो न्याय कोण देणार, तर सर्वसामान्य मायबाप जनता देणार आहे. ते दाखवून देणार आहेत पैसा सगळं काही नसतं, माणसाची माणुसकी आणि त्यांनी केलेली मदत माणूस कधीच विसरत नसतो, मतदार राजा कधीच विसरत नव्हतो. याचं उत्तम उदाहरण 9 तारखेला आपण सर्वजण पाहाल. गुलालही आपलाच असेल आणि मतदार राजाही आपल्यासोबत असेल. आणि हीच खरी भेट मला पक्षाला सुद्धा दाखवायचं आहे. पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकलाय तो देखील सार्थक करायचा आणि जनतेचा विश्वास देखील सार्थक करायचा.
खरं तर ताई उद्या मतदान आहे. मतदार राजांना आपण काय आवाहन कराल? मतदारांना हेच आव्हान करेल की मतदानापासून वंचित राहू नका. मतदान कराच आणि मतदान करताना आपल्या विवेक बुद्धीला खरोखरच जो व्यक्ती भावतोय, ज्याला तुम्ही कार्य करताना बघतायत, त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहून आपला मतदानाचा अधिकार बजवा. एवढंच या ठिकाणी सांगते आणि रजा घेते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.